80च्या दशकाचा तो शेवटचा काळ जेव्हा बॉलिवूडमध्ये ॲक्शन चित्रपटाची लाट होती आणि अचानक एक तरुण निरागस चेहरा घेऊन पडद्यावर येतोय। डोळ्यात स्वप्न आणि चेहऱ्यावर कमालीचं गांभीर्य असलेला हा मुलगा एका रात्रीत संपूर्ण देशाचा नॅशनल क्रश बनला। तो काळ असा होता की प्रत्येक तरुण स्वतःला त्याच्या रूपात पाहत होता आणि प्रत्येक मुलगी त्याच्या प्रेमात होती। तो चेहरा म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका हिंदी चित्रपट अभिनेता आमिर खान। काही कलाकार पडद्यावर येतात, मनोरंजन करतात आणि जातात, पण काही असे असतात जे चित्रपटसृष्टीचा इतिहास बदलून टाकतात, ज्यांच्या नावाचा अर्थच कमांड किंवा नेता असा होतो, ज्यांना दुनिया आज मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखते। हो, आजचा आपला सूरसंगिनी कार्यक्रम समर्पित आहे आमिर हुसेन खान यांना, म्हणजेच आमिर खान यांना। नमस्कार, मी शिल्पा। सूरसंगिनी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। भारतीय चित्रपटसृष्टीच्या अथांग आकाशात अनेक तारे चमकले, पण ज्याने आपल्या कलेला परफेक्शनचा ध्यास लावला आणि सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, ते नाव म्हणजेच आमिर खान यांचं। आमिर खान यांचा जन्म 14 मार्च 1965ला मुंबईत झाला। मुंबईत जन्मलेला हा मुलगा ज्याच्या घरात चित्रपटसृष्टीचं वातावरण असूनही सुरुवातीला प्रचंड संघर्ष होता, पण जिद्द आणि अभिनयाची ओढ त्यांना इथपर्यंत घेऊन आली। चला तर मग पाहूया आमिर खान यांचा हा प्रवास। एक जरा इंतजार। आमिर हुसेन खान याने वयाच्या 16व्या वर्षी पॅरानोइया या प्रायोगिक चित्रपटात सहभाग घेतला होता। रंगभूमीवर काम केले, महाविद्यालयीन शिक्षणाऐवजी चित्रपट क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला। 1983 मध्ये केतन मेहताच्या होली या चित्रपटातून तरुण कलाकार म्हणून ओळख निर्माण केली। वडील ताहिर हुसेन यांच्या मार्गदर्शनात आमिरची जडणघडण झाली। 1973 मध्ये यादो की बारात मध्ये एका छोट्याशा बाल कलाकार म्हणून दिसलेला हा मुलगा 1988 मध्ये थेट घराघरात पोहोचला। चित्रपट होता कयामत से एक चॉकलेट हिरो म्हणून झाली। कयामत से कयामत तक मधील राज असो किंवा दिल मधला राजा आणि त्याच्या गाण्यांनी कॉलेजची कॅन्टीन आणि प्रेमाची पत्र गाजवली। आजही जेव्हा आपण पापा कहते हैं ऐकतो तेव्हा पाय थिरकायला लागतात। चला तर मग आठवूया तो रोमॅन्टिक काळ। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा। मात्र यशानंतर काही चित्रपट अपयशी ठरले। राख व्यावसायिकदृष्ट्या चालला नाही, पण अभिनयासाठी आमिर खानला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। पण आमिर फक्त रोमॅन्टिक गाण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर 90च्या दशकात त्याने स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली। कधी तो अंदाज अपना अपनामध्ये अमर बनून आपल्याला हसू लागला, तर कधी गुलाम चित्रपटासाठी रेल्वेच्या समोर धावणारा सिद्धू झाला। आमिर खानने ठरवलं की तो वर्षाला 10 चित्रपट करणार नाही, तर एकच करेल, पण तो परफेक्ट असेल। किती सुंदर ना। जो जीता वही सिकंदर मधला पहिला नशा हे गाणं आजही प्रेमाची पहिली पायरी मानली जाते। या चॉकलेट इमेजनं तरुणाईला वेड लावलं होतं। 90च्या दशकात आमिरने रोमॅन्टिक हिरोची इमेज घट्ट केली। जुही चावला सोबतची त्यांची केमिस्ट्री अफलातून होती। दिल मधील माधुरी दीक्षित सोबतची खोडकर मस्ती असो किंवा जो जीता वही सिकंदर मधला संजू, आमिर खान तरुणाईच्या आयडल बनलाय। आमिर खान एका साच्यात अडकून पडले नाहीत, ते त्यांच्या चित्रपटाच्या निवडीवरून दिसतंय। कयामत से कयामत तक आणि दिल नंतर त्यांनी फक्त रोमॅन्टिक भूमिका येत होत्या, पण त्यांनी राख सारख्या डार्क चित्रपट किंवा अर्थ सारख्या चित्रपटात खलनायकी छटाका असलेली भूमिका करून स्वतःची रेंज दाखवून दिली। 90च्या दशकात आमिरने वेगवेगळ्या भूमिका केल्या, पण त्याला फक्त स्टार राहायचं नव्हतं, त्याला अभिनेता व्हायचं होतं। तर यशानंतर आलेलं अपयश, पण हार न मानण्याची जिद्द। 1990 मध्ये दिल या चित्रपटाने त्यांना पुन्हा यशाच्या मार्गावर आणलं। यानंतर दिल है की मानता नहीं आणि 1996 मध्ये राजा हिंदुस्तानी हे चित्रपट प्रचंड गाजले। कितना प्यारा तुझे रब ने बनाया। 90चे दशक सरता सरता आमिरला जाणवलंय की फक्त स्टार बनून चालणार नाही, तर अभिनेता बनावं लागेल। आणि मग 2000 मध्ये आला लगान।
जेव्हा जेव्हा बॉलिवूडमध्ये प्रयोगशीलतेचा विषय निघतो तेव्हा आमिर खान यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं आहे. जेव्हा आमिरने लगान बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा चित्रपटसृष्टीतील सगळे म्हणत होते की हा चित्रपट फ्लॉप होईल. चित्रपटातील वेगळेपणा असेल ते धोतर नेसलेला हिरो, क्रिकेटचा खेळ आणि अवधी भाषा हे सगळं त्या काळातील ग्लॅमरस बॉलिवूडच्या विरुद्ध होतं. पण आमिरची जिद्द. हा चित्रपट काढण्यासाठी कोणीही निर्माता तयार नव्हता. म्हणून आमिरने स्वतःची आमिर खान प्रोडक्शन ही कंपनी सुरू केली आणि स्वतः निर्माता बनला. 2001 साल उजटलं आणि लगानच्या रूपाने आमिरने भारतीय चित्रपटसृष्टीला ऑस्करच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन ठेवलंय. या चित्रपटातील वास्तववादासाठी त्यांनी कच्छच्या वाळवंटात कडक उन्हात शूटिंग केलंय. या चित्रपटाने भारताला ऑस्करचं अंतिम फेरीत नेलं आणि आमिरला जागतिक ब्रँड बनवलं. चॉकलेट बॉय म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याने पुढे जाऊन लगानमधून भारताला ऑस्करच्या उंबरठ्यापर्यंत नेलं. पण इथून पुढे आमिर खान या नावाचा ब्रँड तयार झाला. दिल चाहता है मधून त्याने आधुनिक मैत्रीची व्याख्या मांडली तर तारे जमीन पर मधून पालकांच्या डोळ्यात अंजन घातलं. 3 इडियट या चित्रपटाच्या भूमिकेतील रॅन्चोच्या रूपात त्याने आपल्याला एक्सलन्सच्या मागे धावायला शिकवलंय. या काळात त्यांनी स्वतःची रोमॅन्टिक हिरोची प्रतिमा निर्माण केली. लगान हा चित्रपट केवळ हिट नव्हता, तो भारताचा अभिमान ठरला. ऑस्कर नामांकन मिळालं. क्रिकेट, स्वाभिमान आणि संघर्ष याची कथा जगभर पोचली. क्रिकेटचा असलेला चित्रपट लगान ऑस्करपर्यंत मजल मारणारा हा चित्रपट भारतीय सिनेमाचा मानबिंदू ठरला. त्याचवेळी दिल चाहता हैने मैत्रीचं एक नवी व्याख्या मांडली. आमिर खान केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक धाडसी निर्माता आणि संवेदनशील दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आमिर आता केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नव्हता, तर रंग दे बसंतीने तरुणाच्या रक्ताला उकळी फोडली, तर तारे जमीन परने पालकांचे डोळे उघडले. इथूनच सुरू झाला विचार प्रवर्तक सिनेमाचा काळ. आणि आमिर खान यांच्या प्रवासाचा विचार केला तर लगान आणि दंगल हे 2 चित्रपट त्यांच्या करिअरचे माइलस्टोन मानले जातात. हे चित्रपट केवळ हिट ठरले नाहीत, तर त्यांनी भारतीय सिनेमाची व्याख्या बदलली. चित्रपटामागची धडपड आणि आमिरच्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट. त्याच वर्षी दिल चाहता है या चित्रपटाने तरुणाईचा ट्रेंड बदलला. रंग दे बसंती युवकांना विचार करायला लावणारा चित्रपट, तर तारे जमीन पर एका विशेष मुलाच्या वेदना आणि शिक्षकांची भूमिका. तर या चित्रपटातून आमिर दिग्दर्शकही बनला. हा चित्रपट एका वेगळ्या विषयावर आधारित होता. खलबली है खलबली, खलबली है खलबली. 3 इडियट्समधून शिक्षण पद्धतीवर भाष्य केलं तर शिक्षण व्यवस्थेवर प्रहार केला आणि दंगलमधून स्त्री शक्तीचा जागरही केला. सामाजिक विषय घ्यायचे तारे जमीन पर मध्ये डिस्क्लेशिया म्हणजे शिकण्यातील अडथळे सारख्या संवेदनशील विषय हाताळला, तर पीके मध्ये एका परग्रहवासियांची भूमिका करून त्यांनी धर्मात्तेवर भाष्य केलंय. प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःचा चेहरा, बोलण्याची ढब आणि शरीरयष्टी बदलली. आपण अनेक कलाकार पाहतो जे नेहमी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात, पण आमिर खान असा अभिनेता आहे जो भूमिकेसाठी कुरूप दिसायला किंवा जाड व्हायला सुद्धा घाबरत नाही. दंगलमधला तो 97 किलोचा महावीर सिंग फोगाट पाहताना आपल्याला विसरायला होतो की तो हाच चॉकलेट बॉय आहे ज्याने पहिल्या नशा गाण्यावर डान्स केला होता. हाच तर खरा अभिनय. स्वतःला पूर्णपणे मिटून पात्रात जिवंत होणे यालाच म्हणतात मिस्टर परफेक्शनिस्ट. पडद्यावरचा अभिनय असो किंवा सत्यमेव जयतेच्या माध्यमातून मांडलेले सामाजिक प्रश्न असो, आमिर खान यांनी नेहमी समाज मनाचा वेध घेतला. 3 इडियट्समधील शिक्षण पद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारा रॅन्चो असो किंवा दंगलमधील महावीर सिंग फोगाट, आमिरने प्रत्येक भूमिकासाठी स्वतःच्या शरीराशी आणि मनाशी खेळ केलाय. दंगलने तर चीनमध्येही भारताचा झेंडा फडकवला. यानंतर गजनी या चित्रपटात शारीरिक परिवर्तन करून केलेली भूमिका लक्षणीय ठरली. माँ को लेके मजाक नहीं है. अरे राजू, हम लोग पढ़ेंगे, जी लगा के पढ़ेंगे, लेकिन सिर्फ एग्जाम पास करने के लिए नहीं. किसी महापुरुष ने कहा है कि कामयाब होने के लिए नहीं, काबिल होने के लिए पढ़ो. सक्सेस के पीछे मत भागो,
एक्सेलेंस एक्सेलेंस का पीछा करो, सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी. 2016 मधील दंगल हा चित्रपट आमिरच्या समर्पणाचा कळस मानला जातोय. या चित्रपटात आमिरला एका पहिलवानाच्या 2 अवस्था दाखवायच्या होत्या, एक तरुण आणि एक वृद्ध म्हणजे जाड. दिग्दर्शकाने सुचवलंय की आधी तरुणपणाचे सीन शूट करू आणि मग जाड होण्याचे. पण आमिर म्हणाला, आधी मला जाड होऊ द्या, कारण जर मी आधी फिट झालो आणि नंतर जाड झालो तर चित्रपट संपल्यावर मला पुन्हा फिट व्हायची प्रेरणा उरणार नाही. तर दंगल हा चित्रपट फक्त कुस्तीवर आधारित चित्रपट नसून तो स्त्री शक्ती, जिद्द आणि सामाजिक बदलाचा एक उत्तम प्रतीक आहे. आमिर खान यांनी साकारलेल्या महावीर सिंग फोगाट यांची भूमिका आणि त्यांच्या मुलीचा प्रवास हा प्रत्येक मुलींसाठी प्रेरणादायी ठरला. दंगल चित्रपटासाठी आमिर खानने त्यांचं वजन 97 किलोपर्यंत वाढवलं आणि पुन्हा 5 महिन्यात ते कमी करून 6 पॅक्स मिळवलं. 51 वर्ष वयाच्या असं करणं जवळजवळ अशक्यच होतं, पण आमिरने ते करून दाखवलं. दंगल या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले आणि हा चित्रपट तर प्रचंड गाजला. जो सांझ ख्वाब देखते थे. पडद्यावरचा अभिनय असो किंवा सत्यमेव जयतेच्या माध्यमातून मांडलेले सामाजिक प्रश्न असो, आमिर खान यांनी नेहमीच समाज मनाचा वेध घेतलाय. सिनेमातील यशाचे आकडे आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम म्हणजेच आमिर खान. 2012 मध्ये सत्यमेव जयते या कार्यक्रमातून त्यांनी समाजातील गंभीर प्रश्न मांडले. नर्मदा आंदोलन, जन लोकपाल आंदोलन यासारख्या मुद्द्यावर भूमिका घेतली. वाद झाले, टीका झाली, पण त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वैयक्तिक आयुष्यात रीना दत्त आणि किरण राव यांच्याशी लग्न आणि त्यानंतरचा विरह, तरीही एकमेकांबद्दल असलेला आदर आमिरच्या प्रगल्भतेची साक्ष देतोय. जुनेद, इरा आणि आझाद या आपल्या मुलांसाठी ते आजही तितकेच तत्पर पिता आहेत. लाल सिंग चड्डानंतर सध्या त्यांनी अभिनयातून छोटा ब्रेक घेतला असला तरी निर्मात्याच्या भूमिकेतून ते दर्जेदार कलाकृती देत आहे. आमिर खान म्हणजे केवळ एक अभिनेता नाही, तो एक विचार आहे, एक चालती फिरती शाळा आहे असं म्हणायला हरकत नाही. हो गया बेटा, आ जाओ. मैं कभी चॉकलेट हिरो ते दंगलचा पैलवान प्रवास. एका चॉकलेट बॉयचा मिस्टर परफेक्शनिस्ट होण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यामागे होती जिद्द, मेहनत आणि सिनेमावरचं अपार प्रेम. आमिर खान हे नाव केवळ एका अभिनेत्याचं नाही, तर ते उत्तम कामाच्या गॅरंटीचं नाव आहे. आजच्या या कार्यक्रमातून त्यांच्या याच महान प्रवासाला सलाम. सिनेमातील यशाचे आकडे आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम म्हणजे आमिर खान. अशा या महान कलाकारांचा, त्यांच्या संघर्षाचा आणि यशाच्या मिस्टर परफेक्शनिस्ट या प्रवासाला शब्दात मांडणं कठीण आहे. पण सूर संगिनीच्या माध्यमातून आम्ही हा छोटासा प्रयत्न केलाय. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एक महान कलाकाराच्या प्रवासासह. तोपर्यंत पाहत राहा सूर संगिनी. चकरक चीचा चो चकलो रम गंडो वंडो लकरक टम अक्को टक्को इडी गिडी गिडी गो इडी पाय चिकी चकी.